अपडेट न्यूज। यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याने तणाव, आंदोलनाचा इशारा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला यवतमाळमधील स्टेट बँक चौकातील त्यांचा पुतळा प्रशासनाने रात्रीच्या अंधारात हटवल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या कारवाईच्या निषेधार्थ आज विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले। कायदेशीर पुराव्याचा दावा, पुतळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेची रीतसर ना हरकत प्रमाणपत्र NOC असतानाही प्रशासनाने कारवाई केली। हटवलेला पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने पुन्हा प्रस्थापित करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। प्रशासनाने जनभावनेचा आदर न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा फुले शाहू आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे। ज्या माऊलीने स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडली, त्यांचा असा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही। प्रशासनाने दबावाखाली केलेली ही कारवाई निंदनीय आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। सावित्रींचा जयंती आणि आज या जयंतीच्या दिवशी माता सावित्रींचा पुतळा आम्ही बसवलेला होता 2 दिवसापासून, तो आज कटरने कापून नेला। या शासनाने हे चुकीचं केलेलं आहे। हा खरं तर संपूर्ण महिलांचा, म्हणजे भारतामध्ये राहत असणाऱ्या 50% महिला आहे, एकट्या सावित्रीबाई फुलेंचा हा अपमान नसून समस्त महिला वर्गांचा हा अपमान केलेला आहे। आणि जोपर्यंत परत शासन तिथे आणून आमचा नेलेला तिथला पुतळा आहे सावित्रीबाईंचा, जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। आणि या आंदोलनामध्ये जे काही घडेल याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असणार आहे, हे तमाम महिला पुरुषांतर्फे मी तुम्हाला सांगते। पुतळा समितीचे सदस्य काल सावित्री फुलेंचा बसवलेला पुतळा 3 जानेवारीला जयंती असून सुद्धा शासकीय लोकांनी उचलून नेला, त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि आज आम्ही त्याच दिमागाने इथे सावित्रीबाई फुलेंना जयंती करायला इथे आणलेलं आहे आणि जयंती साजरी केलेली आहे। आणि त्यांच्याचकडून आम्ही सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसवून घेणार आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच सांगते आणि त्यांचा निषेध करते। निषेध। मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, अध्यक्ष संघटन महाराष्ट्र राज्य। या ठिकाणी आम्ही माननीय RDC साहेबांकडे आलेले आहोत। विषय असा आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंचे आम्ही सगळे फुले आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी आलेले आहोत। सावित्रीबाई फुलेंचा पुतळा स्टेट बँक चौकामध्ये काल लावण्यात आला होता, परंतु तो आज सावित्रीबाईची जयंती होती, पण काल रात्रीच तो पुतळा या ठिकाणी शासकीय यंत्रणेने कटरनी कापून घेऊन गेलेत। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही किमान आज सावित्रीबाईची जयंती असताना हे कृष्णकृत्य करू नका, पण तरी त्यांनी एक गोष्ट ऐकली नाही। त्यामुळे संपूर्ण जमाव क्रुद्ध झाला, संपूर्ण महिला क्रुद्ध झाल्या आणि आज आम्ही 3 जानेवारी असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सावित्रीबाई फुलेंचे प्रतिकात्मक एक प्रतीक लावून त्या ठिकाणी सर्वांनी आज जयंती साजरी केली। आणि संपूर्ण भावना यवतमाळ जिल्ह्यामध्ये क्रुद्ध आहेत। लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि यवतमाळ जिल्ह्याच्या माननीय कलेक्टर महोदयांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.